तर आज होती हरतालिका आणि मी लवकर उठली, लवकर आंघोळ केली. त्यानंतर देवघर वगैरे आवरून घेतल्यानंतर सियाचं आवरून दिलं, तिला स्कूलला सोडलं, तसंच दळण पण टाकलं आणि जेवढे फुलं वगैरे पानं भेटतील तेवढे घेऊन आले. बाकीचे मी मार्केटमधून आणले होते. त्यानंतर मी रेडी झाली. रेडी झाल्यानंतर मला वेळ तर काही भेटला नाही मेहंदी काढायला, मग नेल पेंटच काढली. त्यानंतर या ठिकाणी मी सगळी साफसफाई करून घेतली, हळदी कुंकू वाहून घेतलं. त्यानंतर तुम्ही पूजेची प्रोसेस मी बघू शकता कशी कशी केली आहे, कारण की बऱ्याच ठिकाणी वेगळी पद्धत आहे पूजेची. या ठिकाणी पण मला जेवढ्या मैत्रिणी आहेत त्यांनी बऱ्याच वेगळ्या पद्धतीने पूजा केलेली आहे. सो मी थोडीशी मला जेवढं माहिती आहे तेवढं आणि थोडंसं काही ॲड करून अशी मी पूजा केली आहे, तुम्ही बघू शकता. सिया स्कूलला गेलेली आहे तोपर्यंतच मी पूजा, पोथी, आरती, त्यानंतर माळ जपून घेतली. सगळे जे मंत्र आहेत ते सगळे मी म्हणून घेतलेले आहेत. त्यानंतर रांगोळी काढून माझी ही पूजा संपन्न झाली. त्यानंतर संध्याकाळची मी तयारी केली, कारण आज होतं हळदी कुंकू पण करायचं असतं हरतालिकेच्या पूजेसाठी. जे सुहागण असतात त्यांना हळदी कुंकू द्यायचं असतं. जेवढी तयारी होईल तेवढी मी केली. त्यानंतर मी आणि सिया रेडी झालो. तर मी आधी त्यांच्याकडे गेली होती हळदी कुंकाला, मग त्याच्यानंतर माझ्या घरी मी त्यांना बोलवलं होतं. ते बघा तुम्ही रोज बघताच की सियाचे जे फ्रेंड्स आहेत त्याच माझ्या फ्रेंड्स आहेत, त्यांच्या मम्मी. तर त्याच आपल्याकडे हळदी कुंकाला आलेल्या आहेत. यांना पण तुम्ही बघितलेलंच आहात. त्यानंतर सियाची एक फ्रेंड जी थांबली होती सियासोबत खेळण्यासाठी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.